हाय नमस्कार. तो बघू शकताय 2 दिवस झालं पावसाने विश्रांती घेतली. म्हणजे संध्याकाळना पण नव्हता आणि सकाळना पण नव्हता. 2 दिवस विश्रांती घेतली आणि तिसऱ्या दिवशी कसला रप 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 पाऊस पडतोय. ही लय लांब पडत नाही, ही रेल्वेच्या पड्याला पडतोय. ती झाडी दिसते तिकडं रेल्वेचं ते आणि इकडं स्टेशन आहे. एवढं डेंजर आबाळ आलंय की ती आबाळ बघून 2 दिवसाचा कडाता काढायला लागलाय दिसतोय असं. आणि भीती तर इतकी वाटते. आता आपल्याला भ्या नाही तसं म्हणा, पण हाच तर एक घरदार पडलं म्हणजे जरा थोडंसं वाईट वाटतं आहे की नाही. तसं पडणार तर नाही, पण पावसाने काय सांगता येत नाही कोणची गोष्ट. एवढा डेंजर पाऊस आहे, कारखान्यात सुद्धा दिसत नाही. दिसतंय का? लईच पाऊस आला. पाऊस पडावा, माणसाला पाऊस पण असावा. पण पाऊस हे उन्हाळ्याच्या दिवसातच पाऊस पडलाय महिनाभर. आणि आता तर सुरुवात झाली. आता इथनं पुढं तर हक्काचं पाऊस झालं. मग हक्काचं पाऊस हाच काल कधीपासून निघला रोहिणा? कोणचा नक्षत्र निघले? रविवारपासून. कोणचं? रोहिण्याने नक्षत्र निघलंय का रविवारपासून? तर रविवारपासून पाऊस नाही. पण आज बघू शकता, आज आहे बुधवार आहे का गुरुवार आहे काय माहिती, ध्यानात पण नाही. आबाळ बघूनच माणसाचं नुसतं धाकधुक व्हायला लागलं. अयो कसं होतंय गे, लईच भ्या वाटते. बघा आहे का तुमच्या इकडं पण असलं? बहुतेक सगळीकडेच आहे. बघा कारखाना सुद्धा दिसत नाही. बघू शकता एवढं डेंजर आबाळ आलंय. मी काय म्हणते, पाऊस किती पण यावं, पण वारं कावदान येऊ नये. आणि सुरुवातीला तर वारं सुटलंय. आता तुम्हाला दिसत असेल माझ्या झेपऱ्या उडते ते त्याच्याहूनच. तर आता ही एवढा तर पाऊस पडला तर आम्ही पाणी कुठनं काढायचं आणि कुठनं कसं ठेवायचं सांगा बरं. एवढं तर पाऊस आहे आमच्या इकडं. म्हणजे शिटीत कसं गटडे असतात व त्यामुळं ही जास्त. आणि खेड्यात आमच्या इकडं गुशीची बिळ आहे ती, त्यात द्यायचं पाणी सोडून. तर आता वारं सुटलंय घर लाव टीव्ही लावून तर वारं बघू शकता. ती घर लाव का? तर मी घर लावून घेते. लाव बघू शकता एवढं. आणि हो का आईचं इकडं कसं चाललंय.